नाही मावा, नाही खवा, नाही खर्च, फक्त 3 वस्तूपासून बनेल ही रवा बर्फी. यात हलवाईसारखी टिप्स मी सांगणार आहे. यात नाही मिल्क पावडर, नाही कंडेन्स मिल्क आणि नाही काजू बदाम. परफेक्ट मेजरमेंट मी सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 महिने ही स्टोअर करून बर्फी ठेवू शकता, बिलकुल खराब होणार नाही. चला तर मग सुजीची बर्फी करण्यासाठी येथे मी घेतलेली आहे 2 कप सुजी. तुम्ही मेजरमेंटसाठी कप किंवा वाटी घ्या, त्यानुसार सगळ्या बाकीच्या वस्तू मेजरमेंट करून घ्यायच्या. वजनाने ही 200 ग्रॅम सुजी आहे. तुम्ही सुजी जाडसर किंवा बारीक घेतली तरीही चालेल. गॅस लो करायची आणि एका कढईत अर्धा कप घी घालायचं. घी गरम झाले की यात घालायचं आहे सुजी. मिक्स करून 5 ते 6 मिनिट सुजी लो फ्लेमवर रोस्ट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे घी नसेल तर वनस्पती घीचा वापर करू शकता. आपल्याला या सुजीतला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे. याने बर्फीची सेल्फ लाईफ जास्त दिवस राहणार. तुम्हाला मी महत्त्वाचं सांगते, सुजीचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही. हे बघा, सुजीत मस्त घी मुरलेली आहे आणि छान आपली सुजी फुललेली आहे. आपल्याला सुजीचा कलर डार्क करायचा नाही आहे. ही टिप्स मात्र आपण लक्षात ठेवायची. आणि सुगंध मस्त घरभर पसरलेला आहे. आता गॅस बंद करायची. आता करायची आहे आपल्याला हलवाईसारखी स्टाईल. गॅस आपली बंदच आहे. या स्टेजवर घालायची आहे आपल्याला दुधावरची साय. याने बर्फीला काय होते, माव्याची टेस्ट येते. आता ही साय आपण दुधासकट पूर्ण घालू. दुधावरची साय घातल्याने सुजीचा एक एक कण फुलते. हे काम मात्र आपल्याला सुजी गरम असतानाच करायचं आहे. हे बघून घ्या, सुजी फुलून किती मस्त दाणेदार झालेली आहे. आता करूया दुसरी स्टेप. गॅसवर ठेवायचं एक भांड. यात घालायची 2 कप साखर. ज्या कपाने सुजी मेजरमेंट करून घेतली होती त्याच कपाने मेजरमेंट करून साखर घालायची. येथे आपण 2 कप सुजी घेतली होती तर 2च कप साखर घालायची. सोबतच घालायचं आहे 1 कप पाणी. मेजरमेंटकडे लक्ष द्या. 2 कप सुजी तर 2 कपच साखर आणि 1 कप पाणी. आपल्याला ही चाशणी चिपचिपवाली करायची आहे. एक तारवाली चाशणी नाही, हाफ तारवाली करायची आहे. हे बघा, लवकरच आपली साखर मेल्ट झालेली आहे. आता यात घालायचं आहे अर्धा चम्मच जायफळ पावडर आणि विलायची पावडर. मिक्स करायचं आहे. आता चाशणी थोडीशी घट्ट होतपर्यंत एका ट्रेला घी लावायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं. याने बर्फी सेट झाल्यावर बर्फी लवकर निघते. हे काम आपल्याला लवकर आधीच करून घ्यायचं आहे. इकडे बघा, चाशणी आपली रेडी झालेली आहे. चाशणी अशी चेक करून बघायची. बघा, तार तुटत आहे. चाशणी आपल्याला अशी चिपचिपी हवी. आता गॅस बंद करायची. आता गॅस ऑन करून रोस्ट केलेली सुजी गॅसवर ठेवायची. आता यामध्ये घालायची आहे आपण बनवलेली चाशणी. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे. छान मिक्स करायचं आहे. आणि जोपर्यंत मिठाईचा कढईत गोळा होत नाही, म्हणजे मिठाई कढईला सोडत नाही, तोपर्यंत यात चम्मच फिरवत राहायचा. हे बघा, मिठाईने कढईला सोडलेले आहे आणि छान सॉफ्ट गोळा झालेला आहे. तुम्हाला मी मिठाई चेक करून दाखवते. थोडंसं मिठाईचं मिश्रण घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिठाईचा असा गोळा करून बघायचा. बघा, मिठाईचा आपला छान गोळा झालेला आहे. आता मिठाईचं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे असं समजायचं. आता लास्ट घालायचं आहे आपल्याला 2 चम्मच घी. घी छान मिक्स करायचं. बघा, टेक्स्चर आहे ना परफेक्ट. आता गॅस बंद करायची. लगेच मिठाई मिश्रण घालायचं ट्रेमध्ये. प्लेन करून घ्यायचं. यावर डेकोरेशनसाठी घालायचे थोडेसे बदाम. तुमच्याकडे असेल तर घाला,
नसेल तर काही हरकत नाही. आणि थोड्याशा गुलाबाच्या पंखोडिया घालायच्या. याने बर्फी दिसायला छान दिसते. बदाम आणि गुलाब पंखोडिया प्रेस करून घेऊ. आता ही बर्फी अर्धा तास सेट होण्यासाठी साईडने ठेवून देऊ. अर्ध्या तासात बघा हलवाई स्टाईल छान आपली बर्फी सेट झालेली आहे. आता बर्फी आपण कट करून घेऊया. तुम्ही बर्फी कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता. तुम्हाला बघूनच वाटत असेल की परफेक्ट झाली आहे ना आपली सुजी बर्फी. एक बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते. बघा टेक्स्चर किती छान झालेलं आहे आणि दिसायलाही किती मस्त झालेली आहे आणि खायलाही मस्त टेस्टी झालेली आहे. ही बर्फी तुम्हाला तोडून दाखवते. ही बर्फी 2 महिने आरामात टिकेल, अजिबात खराब होणार नाही आणि तोंडात विरघळणारी बर्फी झालेली आहे. कारण मी नेहमी माझ्या व्ह्युअर्सला सांगत राहते परफेक्ट तरीका, कारण ही रेसिपी कोणालाही जमेल. तर झटपट बनवा अशी सुजी बर्फी. माझी बर्फी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्स करून नक्की सांगा. आशा आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.